तुम्ही शाळेत इयत्ता 10वीत असताना स्मशानातील सोनं हा धडा शिकला असेलच. त्याचा सिक्वल आता समोर आलाय. स्मशानातील सोनं या कथेनुसार आता आधुनिक काळातील भीमा जणू बाहेर आलेत की काय अशी घटना घडली आहे. तर नेमकं काय घडलंय आणि कुठलीही घटना आहे? आम्ही स्मशानातील सोनं या कथेचा सिक्वल असं का म्हणतोय? सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्मशानातील सोनं या कथेमधील पात्र भीमासारखेच आधुनिक काळातील भीमा आता जळगावात समोर आले आहेत. कारण तशी एक घटना समोर आली आहे. स्मशानभूमीतून मयत महिलेची चक्क अस्थी चोरीला गेली आहे. मयताच्या पार्थिवाला अग्नी देताना अनेकांना परिधान केलेल्या दागिन्यांसोबतच अग्नी देत अंतिम संस्कार केले जातात. याच गोष्टीचा फायदा घेत भीमा हा स्मशानातील मयतांची राख चाळून सोनं बाहेर काढायचा आणि ते सोनं बाजारात विकून त्याचा उदरनिर्वाह तो करायचा. पण आता या भीमाचा आधुनिक आणि अपडेटेड व्हर्जन समोर आलाय. भीमा तर स्मशानातील मयतांची राख चाळून त्यातून सोनं काढायचा, पण जळगावात चक्क महिलेचं डोकं, हात आणि पायच चोरून नेलाय. तर झालं असं की जळगावच्या गायत्रीनगर येथील छबाबाई काशीनाथ पाटील यांचं वृद्धापकाळानं निधन झालं. सोमवारी त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. मयत छबाबाई पाटील यांची इच्छा होती की त्यांच्या अंगावरील दागिने काढण्यात येऊ नये. त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या अंगावरचे दागिने न काढताच त्यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आली. त्यानंतर छबाबाईचा मुलगा जेव्हा आपल्या आईच्या पार्थिवाची अस्थी गोळा करायला गेला तेव्हा त्याला काय आढळलं ते आपण त्यांच्याकडूनच ऐकूयात. आईंचं निधन कधी झालेलं होतं? तुम्ही आज या ठिकाणी ज्यावेळेस अस्थी संकलनाला आले तुम्हाला काय निदर्शनास आलं आणि काय अपेक्षा आहे तुमची? आमच्या आईचं संध्याकाळी 6 वाजता निधन झालं. आम्ही काल तिचा अंत्यविधी केला. आज तिच्या निधनाला 3रा दिवस असल्यामुळे सामाजिक परंपरेनुसार तिच्या अस्थी घेण्यासाठी आणि त्या विसर्जित करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो. पण आल्यावर एक आश्चर्याचा धक्का बसला, कारण तिच्या अस्थी सुरक्षित नव्हत्या. अस्थी या ठिकाणून चोरीला गेलेल्या होत्या. त्यामध्ये डोक्याचा, पायाचा आणि हाताचा भाग आहे. मयत छबाबाईच्या पार्थिवावरील सोन्यासाठीच ही चोरी झाल्याचा आरोप पाटील कुटुंबानं केलाय. भीमा स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हावा यासाठी स्मशानातील मयतांची राख चाळून सोनं काढायचा. पण इथं या चोरट्यांचा हेतू काय असू शकतो हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित राहतोच. पण यातून एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे या राखेतून सोनं वेगळं केलं तरी कसं जात असावं बरं? तर तेही जाणून घेऊयात. जेव्हा मयताच्या पार्थिवाला अग्नी दिली जाते, हाय टेम्परेचर फ्लेममुळे सोनं वितळून ते हाडात शिरतं. त्यानंतर हाडं फोडून सोनं काढावं लागतं. हाडं फोडल्यानंतर त्याला चाळले जाते. अतिशय सूक्ष्म अशी जाळी किंवा काळा कपडा वापरला जातो. सोनं पार्टिकलच्या स्वरूपात प्राप्त होतं. ते पार्टिकल वितळून त्याला सॉलिड फॉर्ममध्ये आणलं जातं. आज जळगावच्या छबाबाईच्या पार्थिवाबाबत अशी घटना घडली आणि ते समोर आली आहे. मात्र रोज हजारो प्रेत जाळले जातात. कुणाच्या न कुणाच्या पार्थिवावर काही ना काही सोनं तर असतंच. कुणी तर सोन्याची दातं सुद्धा लावतात. मग आज राज्यातला असा एक प्रकार समोर आलाय, तर देशभरात अशा किती घटना घडत असतील? यामागे अशा प्रकारे सोनं काढून विकणारं मोठं सिंडिकेट पण असू शकतं. पोलिसांना अशा आजच्या आधुनिक भीमांना शोधण्याचं नक्कीच मोठं आव्हान असणार आहे. जळगावात हा जो प्रकार घडला त्यात हे चोरटे थेट अस्थीचा काही भाग म्हणजे मुंडकं, हात आणि पायच चोरून घेऊन गेलेत. आता त्यातून सोनं जरी त्यांनी वेगळं केलं तरी त्यानंतर उरलेल्या त्या राखेचं ते काय करतील हा देखील मोठा प्रश्न आहे. पाटील कुटुंबानं सोनं नको पण आईची अस्थी परत करा अशी भावनिक मागणी केली आहे. आम्ही या बाबतीत स्थानिक आमदार असतील, स्थानिक नगरसेवक असतील, महानगरपालिका प्रशासन असेल यांना सर्वांकडे ही तक्रार केलेली असून आम्ही रीतसर आमच्या अस्थी मिळावा म्हणून संबंधित पोलीस स्टेशनला सुद्धा या ठिकाणी आम्ही गुन्हा दाखल करणार आहे. आपल्या माध्यमातून मी स्थानिक जळगाव शहर महानगरपालिकेला एकच विनंती करेल की माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सर्व जबाबदाऱ्या आपल्याला पार पाडायच्या असतात, परंतु अत्यंत बेजबाबदारपणे जळगाव शहर महानगरपालिका या जळगावमधील नागरिकांसाठी वागते. आणि म्हणून या निमित्ताने आता यानंतर आमच्या आईसारख्या अस्थी त्या कोणाच्या चोरी होऊ नये म्हणून या ठिकाणी एक सुरक्षा भिंत, सुरक्षा रक्षक आणि सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी CC कॅमेरे 24 तासाच्या आत लावावे, जेणेकरून अशा घटना परत घडणार नाही.
हे आधुनिक काळातील भीमा तुमच्या आमच्या परिसरात मोठ्या प्रमाणात असू शकतात. कित्येक पार्थिव ज्यांच्या अस्थी कुणी गोळा करायला येत नाहीत त्यांच्या पण राखेतून अशाच प्रकारे सोनं काढलं जात असावं, असे प्रकरण सहज समोर येत नाहीत. त्यामुळं अशा प्रकरणांमागे मोठी टोळी असेल तर त्यांना पकडणं आता पोलिसांसाठी मोठं चॅलेंजिंग टास्क असणार आहे. तुमच्यासोबत किंवा तुमच्या परिचयाच्या कुणासोबत असा प्रकार घडलाय का? या आधुनिक भीमाबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा.